तर भावानो, सकाळी लय कंटाळा आलता, पण काय करायचं, व्यायामला जायचं म्हणून 8 वाजता घेतलं काजू बदाम गबाबा खाल्लं आणि गेलो बघा व्यायामला. तुम्ही पण खात जावा, बुद्धी चांगली चालत्या. मग आलो व्यायामशाळेत. व्यायामात सुरुवात करायची म्हणल्यावर पायापासून सुरुवात केली पाहिजे का नाही. लेग सोबत मी शोल्डरचा पण व्यायाम करतोय बरं का. पाय तर झाले मजबूत. आता खांद्यांची बारी. एका एकाला उचलून आपटायचं म्हटल्यावर खांदा आपलं व्यवस्थित केलं पाहिजे का नाही. तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा. गेल्या गेल्या गार पाण्यानं आंघोळ करून खाल्लं बघा पोटासाठी. तेवढं करायला लागतं. दिवसभर झोपा काढल्या बघा. असा वॉर्मअप करायला लागतोय बघा, नाहीतर हातपाय गळ्यात घेऊन बसतील. नंतर ना 1000 दर उड्या मारल्या. पाय लय दुखायला लागलेलं, पण जे ठरवले ते केलंच पाहिजे. स्वतःलाच फसवून कसं चालायचं. मग काय मारल्या उठा बशा आणि हा व्यायाम केला बघा. शेवटला सुमोसारख्या मांड्यासाठी सुमो स्क्वॉट मारून व्यायाम झाला बघा माझा. व्यायाम झाल्यानंतर सुद्धा गारवाने कुठं बसं वाटते. पायापेक्षा हातावर जास्त बरं वाटते. पायाच्या फ्लेक्सिबिलिटीसाठी हे व्यायाम केला बघा. कुणाकुणाला असं जमतंय कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.